चर्चा आहे बिग बॉसची आणि बिग बॉस मधल्या कंटेस्टंटची. तर बिग बॉस 6 मध्ये एकामागून एक ग्लॅमरस चेहरे घरात शिरले, पण या सर्वांमध्ये एका तरुणाने आपल्या साध्या रांगड्या आणि अस्सल कोल्हापुरी ठसक्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तो म्हणजे प्रभू शेळके. अर्थात बिग बॉस 6चा पडदा उघडला आणि एकामागून एक ग्लॅमरस चेहरे जे आहेत ते सगळे चेहरे जे आपल्याला आहेत ते घरामध्ये दिसू लागले. केवळ एका डायलॉगमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा तरुण आता बिग बॉसच्या 100 दिवसांच्या शोमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर येस, प्रभू शेळके हे नाव आज कोणाला माहीत नाही. मुर्गी की कापुरा खाएगा म्हणत चिकन लेग पीसवर ताव मारणारे त्याचे सोशल मीडियावर हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत. पण प्रभू केवळ रील्स बनवणारा मुलगा नाही. अभिनयाची उपजत आवड असलेल्या प्रभूने रंगभूमी, छोटे मोठे स्टेज शो आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली होती. मात्र 11 जानेवारी 2026 रोजी त्याने बिग बॉसच्या मंचावर पाऊल ठेवले तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची लोकप्रियता सर्वांसमोर आली. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला आणि वाढलेला हा प्रभू अस्सल मराठी संस्कृतीचा चाहता आहे. त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्रात पूर्ण झालं. अभ्यासात डोकं चालवत नसताना त्याचं मन मात्र नाटक आणि अभिनय यामध्ये रमत होतं. सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिकांमधून त्याने कामाला सुरुवात केली. हळूहळू आपला अनुभव आणि आत्मविश्वास वाढवत तो आज इथवर पोहोचलेला आहे. एक सामान्य कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सुरुवात करणाऱ्या प्रभू शेळकेची आजची एकूण संपत्ती अंदाजे 50 ते 80 लाखांच्या घरात आहे. त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत हे टीव्ही अपीअरन्स, बिग बॉस सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून मिळणारे मानधन, स्टेज शो आणि इन्स्टाग्रामवरील जाहिराती आणि कोलॅबरेशन्स आहेत. तर हा प्रभू शेळके. आता प्रभूच्या वयाबाबत चाहत्यांना बरीच उत्सुकता आहे, पण त्यानं नेमकं आपलं वय अजूनही गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. बिग बॉसच्या घरात तो सर्वात तरुण स्पर्धकांपैकी एक मानला जातोय. तर प्रभू आता हा बिग बॉसच्या घरामध्ये कसा टिकणार किंवा खेळ त्याचा कसा असणार आहे हे आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. पण त्यासाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड.